कंधार शहरातील तहसील कार्यालयात निराधार योजनेसाठी डीबीटी नोंदीकरिता अपंग निराधार वयोवृद्ध गर्दी वाढली असल्याने लाभार्थ्यांना भर उन्हात उभे राहावे लागत असल्याने निराधारांची उडाली तारांबळ। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना एकूण 5437 लाभार्थी असून त्यात 4655 लाभार्थ्यांनी नोंद केली आहे। कनिष्ठ महसूल सहाय्यक परमेश्वर वारे यांनी सर्व नागरिकांना गर्दी न करता सहकार्य करावे असे केले आव्हान। चला तर पाहूया समता मराठी नेटवर्क चॅनलवरती वृत्तांत। हे राज्य शासनाने डीबीटीसाठी 100% लाभार्थ्यांना पेमेंट व्हावं डीबीटीद्वारे यासाठी योजना राबवली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर। त्यासाठी मग आता ज्यांचे अकाउंटला किंवा आधारला मोबाईल नंबर अटॅच नाहीत ते त्यांनी करून घेऊन KYC करून घेऊन डॉक्युमेंट आम्हाला इथल्या म्हणजे तहसील स्तरावर संजय गांधी विभागाकडे दाखल करायचे आहे। ते दाखल केल्याच्या नंतर डीबीटी पोर्टलवर ते अपलोड करण्यात येतील। त्याद्वारे डीबीटीद्वारेच 100% पेमेंट करण्याचं महाराष्ट्र शासनाचं आव्हान आहे, हे सांगितलेलं आहे सगळ्या म्हणजे संजय गांधी शाखेला थ्रूआउट महाराष्ट्रभर। त्यासाठी ही गर्दी आहे। अच्छा, या गर्दी जे लोक करत आहेत त्यांच्यासाठी आपण काय आवाहन करणार आहे? व्यवस्था 2 टेबल लावलेले आहेत। आमचे IT असिस्टंट टोपारे आणि वरिष्ठ लिपिक आमचे मॅडम दोघ जण डीबीटी अपलोडिंग करण्याचं काम करत आहेत। जवळपास 4655 लाभार्थ्यांचं झालेलं आहे डीबीटी। जवळपास 1901 लाभार्थ्यांचं डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याचं राहिलेलं आहे। त्यांना काय एकूण किती योजना आपल्याकडे आहेत आणि त्यासाठी त्या योजनेसाठी किती लाभार्थी आहेत आपल्याकडे? एकूण 6 योजना आहेत। संजय गांधी निराधार सर्वसाधारण, संजय गांधी निराधार योजना अनुसूचित जाती आणि जमाती, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण आणि अपंग निवृत्ती आणि विधवा निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती आणि जमाती, अशा 6 योजना आहेत आपल्याकडे। आतापर्यंत लाभार्थ्यांना SBI राष्ट्रीयकृत बँकेमधून लाभार्थ्यांना अनुदान दिलं जात होतं, परंतु आता ऐकण्यात येत आहे की पोस्टाचे खाते उघडावे, हे कितपत सत्य आहे? आता याविषयी माहिती सांगा। राष्ट्रीयकृत बँका आता शासनाचं तसं धोरण आहे की ज्यांना जे जसं सोयीस्कर पडेल त्या लाभार्थ्यांच्या सोयीप्रमाणे विचार करण्यात येऊन त्यांना अनुदान वाटप करण्यात यावं असे शासनाचे निर्देश आहेत। परंतु जर समजा आपलं IPPB म्हणजे पोस्ट ऑफिस थ्रू जर सगळ्याचे खाते ओपन आता जे शिल्लक आहेत त्यांचे खाते जर पोस्ट ऑफिसमध्ये 1 टाइम पेमेंट करणं शासनाला सोपं जाईल, एका क्लिकमध्ये सगळ्यांना पेमेंट होऊन जाईल। त्या कारणामुळे शासनानं असं म्हणजे पोस्टाचे खाते उघडून त्याद्वारे डीबीटी पोर्टलद्वारे पेमेंट अनुदान वाटप करण्याची आम्हाला सूचना आहे।